केंद्र सरकार यावर्षी बफर स्टॉक करण्यासाठी 5 लाख टन कांदा खरेदी करण्याचा विचार करत आहे। दर वाढल्यास किमतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी याचा वापर केला जाऊ शकतो। त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी चिंतेचा विषय निर्माण झाला आहे। नॅशनल कोऑपरेटिव्ह कन्झ्युमर्स फेडरेशन ऑफ इंडिया लिमिटेड आणि नाफेड यासारख्या एजन्सी सरकारच्या वतीने कांद्याची खरेदी करतील असे सूत्रांनी शुक्रवारी सांगितले। अन्न आणि ग्राहक व्यवहार मंत्रालयाने गेल्या वर्षी 5 लाख टनाचा बफर स्टॉक तयार केला होता। त्यापैकी 1 लाख टन अद्याप उपलब्ध आहे। 2023 ते 2024 मध्ये कांद्याच्या उत्पादनात घट होण्याच्या अंदाजानुसार बफर स्टॉक तयार करण्यासाठी सरकारची योजना आहे, परंतु त्याने चालू काळात कांद्याचे दर पडणार आहे। एकूण हा शेतकऱ्यांसाठी चिंता वाढवणारा विषय उपस्थित झाला आहे। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका। फक्त देशोन्नती न्यूजवर।